मित्रांनो, शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर या शहरात आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असणारे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं आपल्या पहिल्याच व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण अशा एका गडावर आलो आहे जिथे शिवरायांचा जन्म झाला आणि तो गड म्हणजे शिवनेरी. चला तर बघूयात पुढे गड कसा आहे. तर मित्रांनो, शिवनेरी किल्ल्यावरती जाण्यासाठी 3 वाटा आहेत. एक म्हणजे साखळी वाट, दुसरी म्हणजे 7 दरवाजांची वाट आणि तिसरी म्हणजे राजवाट. तर आपण आज राजवाटेने जाणार आहोत. तर आपण पहिल्या दरवाजावरती आलो आहोत. पहिल्या दरवाजाचं नाव काय आहे तुम्हाला दाखवतो. पहिला दरवाजा जो आहे तो आहे महादरवाजा. हा दरवाजा तुम्ही बघू शकताय. तर मित्रांनो, महादरवाजा म्हणजेच हा आहे गडाचा पहिला दरवाजा आणि गडाचा मुख्य दरवाजा. तर चला आपण या पहिल्या दरवाजामधनं आतमध्ये जाऊयात. तर आपण तिथनं आतमध्ये आल्यावरती आपल्याला इथे अशा पायऱ्या बघायला मिळतात. चला तर आपण तिथनं थोडंसं वरती जाऊयात. इथनं वरती आल्यावरती असा सुंदर असा नजारा तुम्हाला पाहायला मिळतो मित्रांनो. तर चला मित्रांनो, आपण आता इथने आतमध्ये जाऊयात. तर मित्रांनो, तिथनं पुढे आल्यावरती तुम्हाला इकडे संपूर्ण हिरवीगार झाडे पाहायला मिळतील. तर बघू शकताय तुम्ही, ती अशी हिरवीगार झाडी पाहायला मिळते मित्रांनो. हा आहे आपला पुढे जाण्याचा रस्ता. तर मित्रांनो, पुढे आल्यावरती इथे कचराकुंडी आहे. कोणत्याही किल्ल्यावरती गेले तरी या कचराकुंडीचा उपयोग करत जावा. तिथनं थोडंसं पुढं आल्यावरती दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, हा आहे दुसरा दरवाजा आणि या दुसऱ्या दरवाजाचं नाव आहे गणेश दरवाजा. हा दरवाजा बहमनींच्या काळात बनवला गेला होता आणि त्या दरवाजामधनं आतमध्ये आल्यावरती असे छोट्या छोट्या पायऱ्या बघायला मिळतात मित्रांनो. तर मित्रांनो, या छोट्या छोट्या पायऱ्या चढून आल्यानंतर वरती आल्यावरती हे दिसतं सुंदर असा व्ह्यू पाहायला मिळतो मित्रांनो. बघू शकताय तुम्ही. मित्रांनो, पुढे आल्यानंतर पडक्या अवस्थेत असलेला परवानगी दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, गडाचा दुसरा दरवाजा पार केल्यावरती पाहायला मिळतो आपल्याला गडाचा तिसरा दरवाजा, ज्या दरवाजाचं नाव आहे पीराचा दरवाजा. मित्रांनो, गडाचा तिसरा दरवाजा देखील बहमनींच्या काळात बनवला गेला होता. मित्रांनो, तुम्ही बघू शकताय दरवाजाची रचना कशा प्रकारे आहे आणि कशा प्रकारचा दरवाजा आहे. तर बघू शकताय तुम्ही कसं केलेलं आहे हे कन्स्ट्रक्शन. एकदम सुंदर. एकदम छान असं हे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे मित्रांनो. जसं आपण गडाचा तिसरा दरवाजा पार करतो तसं आपल्याला अजून जास्त हिरवळ पाहायला मिळते. तर बघू शकताय मित्रांनो कशी आहे हिरवळ. मित्रांनो, तिसऱ्या दरवाजातून म्हणजेच
पीर दरवाजातनं थोडंसं समोर आल्यावरती जर तुम्ही पाणी आणायचं विसरलं असेल तर तुम्हाला इथे पाणी पिण्यासाठी पाणी भेटू शकते. मित्रांनो, थोडंसं वरती आल्यावरती तुम्हाला पाहायला भेटतील या सुव्यवस्थित असलेल्या पायऱ्या आणि या थोड्याशा झिजलेल्या पायऱ्या. तर काही लोक इकडनं जातात मित्रांनो आणि काही लोक इकडनं जातात. तर आपण जाऊयात या सुव्यवस्थित असलेल्या पायऱ्यांवरनं. मित्रांनो, इथनं पायऱ्या चढून वरती आल्यावरती आपल्याला पाहायला मिळतो, दाखवतो तुम्हाला. तर वरती आल्यावरती पाहायला मिळतो तो आहे हा हत्ती दरवाजा. बघू शकताय मित्रांनो, तर हत्ती दरवाजा हा यादवांच्या काळात बांधला गेलेला होता. बघू शकताय मित्रांनो दरवाजाची रचना कशा प्रकारे आहे. दरवाजाला मोठमोठे खिळे आहेत. तर मित्रांनो, आपण हत्ती दरवाजापाशी आल्यावरती एक सुंदर असा व्ह्यू पाहायला मिळतो. तुम्ही बघू शकताय लोकांची शेती आहे खाली आणि कसं हिरवागार व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, आपण चौथा दरवाजा चढून वरती आल्यावरती इकडे वरती श्री शिवाई देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे आणि इकडे खाली एक रस्ता जातो. हा आहे शिवाई देवी दरवाजा. शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचे खूप महत्त्वाचे स्थान आहे. आई जिजाबाई गरोदर असताना जिजाबाईंच्या सुरक्षेसाठी त्यांना शिवनेरी किल्ल्यावर ठेवण्यात आले. आई जिजाबाई शिवनेरी गडावर राहत असताना त्यांनी तेथील शिवाई देवीच्या मंदिरामध्ये एक नवस मागितला होता. तो नवस असा होता की जर मला पुत्ररत्न झाले तर मी त्याचे नाव तुझ्या नावावरून ठेवेल. आणि तसंच झालं. त्यावेळी आई जिजाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी ठेवले. मित्रांनो, 5 दरवाजे पार करून आल्यानंतर आपण पोहोचतो 6व्या दरवाजा पाशी, ज्याचं नाव आहे मेणा दरवाजा. बघू शकताय तुम्ही हा 6वा दरवाजा. 6वा दरवाजा चढून आल्यावरती लगेच त्याच्या बरोबरच आहे 7वा दरवाजा, ज्याचं नाव आहे कुलूप दरवाजा. तर तुम्ही बघू शकता हा दरवाजा कशा प्रकारे याचं बांधकाम केलं गेलेलं आहे. तर चला जाऊया आतमध्ये आणि वरती जाऊन बघूयात वरती काय आहे. 7वा दरवाजा चढून वरती आल्यावरती तुम्हाला पाहायला भेटेल बसण्यासाठी जागा आहे. बघू शकताय मित्रांनो, इथे बसण्यासाठी जागा आहे आणि कदाचित इथे तुम्हाला नाश्ता किंवा जेवण करण्यासाठी बनवलेलं असावं. कुलूप दरवाजापासून थोडंसं पुढं आल्यावरती तुम्हाला बघायला भेटतो हा अंबरखाना. अंबरखाना जरासा पडक्या अवस्थेत आहे तरी सुद्धा आपण मित्रांनो पुढे आल्यावरती तुम्हाला हे पडक्या अवस्थेतल्या भिंती दिसतील आणि तिथनं आल्यावरती इथे पुढे एक दरवाजा दिसतोय आणि त्या दरवाजामधनं आतमध्ये जाऊन बघूयात. आणि या दरवाजामधनं आतमध्ये आल्यावरती दिसतो तो हा अंबरखाना. मित्रांनो, आतमध्ये अतिशय थंड वातावरण आहे. बघू शकताय कसा आहे हा अंबरखाना. या अंबरखान्यामध्ये पूर्वीच्या काळी धान्य ठेवण्यासाठी या अंबरखान्याचा उपयोग करायचे. खूप मोठा असा आहे हा अंबरखाना आणि या अंबरखान्याला खिडक्या पण दिलेल्या आहेत छोट्या आणि अजून एक दरवाजाही आहे छोटासा. मित्रांनो, अंबरखान्यापासून पुढे आल्यावरती बघू शकताय तुम्ही अशा प्रकारचा रस्ता आहे वरती जाण्यासाठी. तर आपण आता वरती चाललो आहोत आणि वरती जाण्यासाठी रस्ता काही जास्त अवघड नाही आहे, सोपा असा रस्ता आहे. ज्या कारणासाठी आपण इतका वेळ व्हिडिओ पाहतात तिथे आपण लवकर जाणार आहोत. तर ती तुम्ही बघू शकताय, ती आहे ती जागा आणि
तो बघू शकताय तुम्ही टोक जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला. तर आपण लगेच तिथे जाऊयात. मित्रांनो, गडावरती आल्यावरती 2 झरे पाहायला मिळतात, ज्या झऱ्यांना गंगा आणि जमुना असे नाव दिलेले आहे. आणि या झऱ्यांची विशेषता म्हणजे या झऱ्यांना वर्षभर पाणी टिकून राहते. वरती आल्यावरती असे बसायला इथं मस्त अशी जागा बनवलेली आहे. बघू शकताय तुम्ही कशा प्रकारे बनवलेली आहे. बांबूच्या लाकडाच्या सहाय्याने हे असं बनवलेलं आहे बसण्यासाठी. मित्रांनो, फायनली आपण आता पोहोचलेलो आहे शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी. तर इकडे पाहू शकताय मित्रांनो, एक सुंदर असं कन्स्ट्रक्शन आहे. आणि इथे समोर पाहू शकताय जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला, शिवाजी महाराजांचं जन्मस्थान. मित्रांनो, ही बघू शकताय हिरवीगार सुंदर अशी झाडे आहे. आणि इथनं थोडंसं पुढं गेल्यावरती लगेच जाणार आहोत आपण शिवरायांच्या जन्मस्थळी, ज्या इमारतीमध्ये शिवरायांचा जन्म झाला तिथे. मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहे जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता, त्या इमारतीमध्ये. तर चला मित्रांनो, जाऊया आपण आतमध्ये. तर मित्रांनो, जसे काय तुम्ही आतमध्ये येताल तुम्हाला दिसेल ही महाराजांची मूर्ती. तर मित्रांनो, ही आहे महाराजांची मूर्ती. आणि इथेच महाराजांचा जन्म झाला होता. हा आहे पाळणा. जय शिवराय मित्रांनो. आणि मित्रांनो, इथनं असं थोडंसं साईडला गेलं की वरती जाण्यासाठी रस्ता आहे. तर जाऊयात आपण आता वरती. तर मित्रांनो, वरती आल्यावरती बघू शकताय तुम्ही आज सुंदर असा नजारा. बघा इमारतीची कशा प्रकारे रचना केलेली आहे बघू शकताय मित्रांनो. फायनली आपण या इमारतीमध्ये पोहोचलो आणि ही इमारत पाहतोय. तुम्हाला बाहेरचाही नजारा दाखवतो मित्रांनो, या खिडक्यांमधनं कसा दिसतोय तो. जय शिवराय. मित्रांनो, जिथे शिवरायांचा जन्म झाला त्या इमारतीच्या बरोबर अपोजिट साईडला ही एक टाकी आहे जिचं नाव आहे बदामी टाकी. हिचा आकार बदामासारखा आहे, त्यामुळे कदाचित हिचं नाव बदामी टाकी ठेवण्यात आलं असावं. तुम्ही बघू शकताय भरपूर अशी मोठी ही बदामी टाकी आहे. बघू शकता या बदामी टाकीच्या बाजूने कडेलोटकडे जाण्यासाठी एक छोटासा रस्ता आहे. तर जाऊयात आपण आता कडेलोटकडे. मित्रांनो, कडेलोटकडे जाताना हा इथे एक तुटक्या अवस्थेत दरवाजा दिसतो आपल्याला. कदाचित तिथे एक दरवाजा असावा कडेलोटकडे जाताना. तर चला जाऊयात आपण त्याच्यामधनं पुढे. मित्रांनो, तुम्हाला पुढं दिसत असेल एक छोटंसं कन्स्ट्रक्शन आहे जिथनं कडेलोट करायचे. गुन्हेगाराला सजा देण्यासाठी हा कडेलोट तयार केला होता. बघू शकताय मित्रांनो, आपण लवकरच जात आहे तिथे. मित्रांनो, फायनली आपण आता पोहोचलो आहे कडेलोट पाशी. बघू शकताय तुम्ही इथे कडेलोटची एक छोटासा पाटी लावलेली आहे. तर जाऊयात मित्रांनो इथनं आतमध्ये, दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, इथनं आतमध्ये आल्यावरती इथनं कडेलोट करायचे मित्रांनो. गुन्हेगार काही गुन्हा जर केला तर त्याला ही अशी खतरनाक सजा दिली जायची.
यमुना झऱ्यानंतर आपल्याला पाहायला मिळते शिवकुंज. शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहे, ज्याला शिवकुंज असे नाव दिले आहे. तर मित्रांनो, कसा वाटला हा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.